चंद्रपूर शहरालगत मोरवा येथे भीषण आगीची घटना उघडकीस आली आहे। ईगल नामक ढाबामागे अवैध गोदाम होते। या गोदामालगत असलेल्या भंगार गोदामाला देखील आग लागली। डिझेल ऑइलच्या अवैध साठ्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे। आसपासच्या वेगवेगळ्या अग्निशमन सेवांचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत। ऐन महामार्गालगत असलेल्या या अवैध डिझेल आणि भंगार गोदामाला लागलेली आग फार दुरून नजरेस पडत आहे। ही नक्की कुणाच्या मालकीची जागा याबाबत संभ्रम आहे। पोलीस आणि महसूल अधिकारी आगीच्या घटनास्थळी पोहोचले आहेत। आग लागली एवढं मला माहित झालं होतं। लगेच मग ठाणेदार साहेबांना फोन केला आग लागली आहे म्हणून। मला असं माहित झालं की एखादी डिझेलचा टँकर उभा होता की काय आणि त्याला आग लागली असं म्हणून मला माहित झालं। मी लगेच फोन केला आणि नायब तहसीलदार साहेबांना सुद्धा मी फोन करून सांगितलं आणि ते लगेच आलेत आणि आगीचे बंब पहिले एक आला होता आणि लगेच मग एक दोन आलेत आणि ते आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। आतमध्ये कोणी भाजलं वगैरे का काय माहिती आहे? एक इसम भाजल्याचं माहिती झालं मी याच्या अगोदर आणि त्याला दवाखान्यात नेलं असं म्हणून सांगत होते। इथं नेहमीच टँकर उभे राहतात का असे? नाही तसं वगैरे काही नव्हतं, पण आता आज अचानक माहित नाही काय प्रकरण होतं की काय, पण ते उभं झालं म्हणून म्हणत होते आणि काही त्यांनी स्वयंपाक केला की काय, पण आग लागली। याच्या बाजूला काय आहे? भंगारचं गोडाऊन पहिले, पण तो बंद अवस्थेत असल्यामुळे इथं कोणी ये जा नव्हतं। काही नाही, आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गोडाऊनला आग लागली म्हणून माहिती मिळाली आणि तसंच आम्ही घटनास्थळी आलो। आग जास्त होती। आम्ही अग्निशमन दलाला बोलावून ती सगळी आग आता सध्या आटोक्यात आहे आणि अजून पूर्ण माहिती समोर आलेली नाही आहे। त्यांचा आता तपास सुरू होईल। तपासाअंती आपण पुढील माहिती आम्ही देऊ। दोन ठिकाणी आग, एका बाजूला तर भंगारचं गोडाऊन आहे आणि या बाजूला अजून कल्पना नाही मिळाली की काय होतं काय नाही। या शहानिशा करून आम्ही माहिती देऊ।